आता मी तुम्हाला एक-एक करून सांगतो, की आपण काय-काय कॉमन मिस्टेक्स करतो. आता जर तुम्ही जावा डेव्हलपर असाल, पायथन डेव्हलपर असाल, रिएक्ट व्हॉटएव्हर अँग्युलर डेव्हलपर असाल, त्यानंतर तुम्ही डेटामध्ये असाल, अजून तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, ओके. ज्या पण कॉमन मिस्टेक्स आपण करतो, अशा 5 ते आय थिंक 6-7 मिस्टेक्स आहेत, ज्या मी ड्राफ्ट केलेल्या आहेत, त्या आपण एक-एक करून डिस्कस करूया, ओके. सो मी जस्ट क्विकली इकडे तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय आणि आपण विल स्टार्ट डिस्कसिंग इट, ओके. सो आता ही आपली स्क्रीन आहे आणि आय होप तुम्हाला स्क्रीन विजिबल असेल परत एकदा. सो आता आपल्याला बघायचं आहे, की आपल्याला कॉमन मिस्टेक्स आपण कोणत्या-कोणत्या करतो, की ज्या मिस्टेक्समुळे आपला रेझ्युमे हा रिजेक्ट होऊ शकतो किंवा रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात, ओके. आणि या मिस्टेक्स जर तुम्हाला समजल्या, ओके, या 10 मिस्टेक्स जर तुम्हाला समजल्या आणि तुम्ही त्याच्यावरती काम केलं, ओके, तर माझी गॅरंटी आहे, ओके, माझी गॅरंटी आहे, की तुमचा रेझ्युमे हा कधीच म्हणजे असं नसतं, होऊ शकतो रिजेक्ट तुमचा रेझ्युमे, पण रेझ्युमे वाईट आहे, यामुळे तुमचा रेझ्युमे रिजेक्ट होणार नाही, ओके. तुमचा जर एक्सपिरियन्स कमी पडला, तुमच्याकडे जे काही स्किल्स आहेत ते कमी पडले, मग होऊ शकतं, ओके. पण आता नीट लक्ष द्यायचं आहे प्रत्येकाने. पुढचा अर्धा तास जो काय आपण घेणार आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. तुमची लाईफ पण चेंज होऊ शकते. कारण बरोबर आहे, जॉब भेटला, पैसे येणार आहेत तुमच्याकडे, तुम्ही स्वतःची लाईफ बेटर करू शकता. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेशन. आणि रेझ्युमे आहे फर्स्ट स्टेप असते कुठलाही जॉब मिळवण्यासाठी आपल्याला आधी ॲप्लिकेशन करावं लागतं. आणि ॲप्लिकेशन करत असताना आपला रेझ्युमे आपण तिथे सबमिट करतो. हे सगळ्यांनाच माहिती आहे, कॉमन गोष्ट आहे. मी काही वेगळं सांगत नाही. पण आता रेझ्युमे आपल्याला ड्राफ्ट करायचा आहे. एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. चलो, पहिली मिस्टेक काय असतं मित्रांनो, की आपली प्रोफाईल पिक्चर आपण रेझ्युममध्ये ठेवतोय, ओके. सो आता प्रोफाईल पिक्चर हे रेझ्युममध्ये ठेवणं गरजेचं आहे की नाही, यावरती आपण डिबेट करू थोडीशी, ओके. सो माझ्या मते आणि जेवढे पण रेझ्युमे बघितलेले आहेत, जे आउटस्टँडिंग रेझ्युमे आहेत, त्यांनी प्रोफाईल पिक्चर ठेवलेलं नाहीये, ओके. सो लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही तुमचा प्रोफाईल पिक्चर रेझ्युममध्ये टाकला असेल, ओके, एकतर काय करतात माहिती आहे का पोरांनो, मित्र, की प्रोफाईल पिक्चर टाकतात. त्यातल्या त्यात तो अनप्रोफेशनल असतो, ओके. कुठेतरी रस्त्यावर बसून काढलेला फोटो, मागे झाडं येत आहेत, त्यानंतर आभाळ दिसतंय मागे. हे असे फोटो तुम्ही टाकत जाऊ नका रेझ्युमीमध्ये, ओके. ते खूप बॅड इम्प्रेशन पडतं. त्याच्याऐवजी काय करायचं आपल्याला, एकदम सिंपल गोष्ट करायची, टाकायचंच नाही, ओके. आणि जरी तुम्हाला टाकायचं असेल, तर थोडासा प्रोफेशनली एखादा कोट वगैरे घालून किंवा शर्ट घालून व्यवस्थित टाकायचं. त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असेल किंवा एक डिसेंट बॅकग्राऊंड असेल, सॉलिड बॅकग्राऊंड असेल, तर करायचा. अदरवाईज मी तुम्हाला सजेस्ट करेल, की प्लीज डोंट पुट युअर प्रोफाईल, ओके. प्रोफाईल टाकायची नाही अजिबात. तिथे तुमच्या रेझ्यूमध्ये मला कोणाचा फोटो दिसला नाही पाहिजे, ओके. जर तुम्ही माझ्याकडे रेझ्युमे पाठवताय रिव्ह्यू करण्यासाठी आणि त्यामध्ये फोटो असला, तर मी तुम्हाला बोलणारच ना ऑब्व्हियसली, कारण मी तुम्हाला सांगतोय आत्तापासून, की अजिबात रेझ्युमध्ये फोटो टाकायचा नाहीये. काय होतं, फोटो टाकला तुम्ही रेझ्युमध्ये, ती जागा वाया जाते कामाधामाची आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी प्रॉपरली एक्सप्लेन करता येत नाही, ओके. त्यामुळे फोटो टाकायचा नाही, पहिली मिस्टेक, ओके. इकडे लिहितोय मी. सो दिस इज आवर फर्स्ट मिस्टेक, ओके. पहिली मिस्टेक, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, आपण हे थोडंसं सेट करूया प्रॉपरली. कुठे गेला रे हा, येस, वर्क एरिया आपली ही प्रायमरी स्क्रीन आहे आणि इथे पाहिजे मला, नो नो नो, प्रायमरी स्क्रीन, दॅट्स इट, ओके. फर्स्ट आपण मिस्टेक इकडे बघितली, काय ती, आपला जो प्रोफाईल आहे तो कसा पाहिजे, एकतर डिसेंट पाहिजे. आणि बेस्ट सजेशन काय, की टाकूच नका, एकदम सिम्पल, ओके. नो नीड, इकडे लिहितोय मी एकदम सिम्पल, नो नीड, काहीच गरज नाही तुमच्या प्रोफाईल पिक्चर टाकायची रेझ्युमीमध्ये, ओके. हे झालं, समजलंय तुम्हाला. आता प्रत्येकाने मला सांगा, की तुमच्या रेझ्युमीमध्ये तुम्ही प्रोफाईल पिक्चर टाकलेला होता की नाही होता. चला चॅटमध्ये एव्हरीवन क्विकली, प्रोफाईल पिक्चर तुम्ही रेझ्युमीमध्ये तुमच्या अपडेट केलेला होता की नाही. सांगतो मी ते सगळं, हर्षवर्धन, मी सांगेल तुम्हाला कसं सेंड करायचं, काय करायचं, ओके. सो मला सांगा, तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये प्रोफाईल टाकला होता की नव्हता टाकला. चला क्विकली, फास्ट, प्रोफाईल पिक्चर आहे की नाही तुमच्या रेझ्युमीमध्ये. नाहीये, व्हेरी गुड. ज्यांचं नाहीये त्यांचं चांगलं आहे, ओके. आणि ज्यांचं असेल त्यांनी काढून टाकायचं आजच, काहीच गरज नाही त्याची. तुम्ही कसे दिसता यावरून तुमचं सिलेक्शन होत नाही. तुमच्या रेझ्युमीमध्ये काय कॉन्टेंट आहे, कसे कीवर्ड्स तुम्ही टाकले, त्या हिशोबाने तुमचं काय होणार आहे, तिकडे सिलेक्शन होणार आहे किंवा शॉर्टलिस्टिंग होणार आहे, ओके. सो ज्यांच्या ज्यांच्या रेझ्युमीमध्ये आज प्रोफाईल असेल, लगेच काढून टाकायचा आणि ती जागा आहे त्याला युटिलाइज करायचं, ओके. सो ही पहिली गोष्ट झाली. दुसरी मिस्टेक आपण बघूया, की तुमच्या रेझ्युमीमध्ये जो असतो ना, एकतर काय करतं मुलं माहिती आहे का, की हेडरच टाकत नाही रेझ्युमीमध्ये, आणि टाकलं तर त्यामध्ये खूप जास्त इन्फॉर्मेशन लिहून ठेवता, ओके. हेडर, आता जर तुम्हाला रेझ्युमेचं हेडर माहीत नसेल, तर तुम्हाला सांगतो, रेझ्युमेचं हेडर म्हणजे काय,
तर ज्या वेळेस तुम्ही कुठलाही रेझ्युमे ओपन करता, तर जी पहिले तुम्हाला दिसतं ना, काय दिसणार आहे? नाव दिसणार आहे. त्यानंतर काय दिसणार आहे? पोझिशन दिसणार आहे, एक्सपिरियन्स दिसणार आहे आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिसणार आहे. अशी इन्फॉर्मेशन जी रिक्रूटरला सर्वात आधी दिसते आणि रिक्रूटर त्याच्या बेसिसवरती ठरवतो की पुढचं वाचायचंय की नाही वाचायचंय. त्या इन्फॉर्मेशनला आपण काय बोलतो? हेडर बोलतो. हेडर फॉर एक्झाम्पल हेडर आपण कसा ठेवायचा? जर तुम्ही तुमचं नाव ठेवलं, बरं तुम्हाला सांगेल मी सॅम्पल रिझ्युमे आहे आपल्याकडे, त्यामध्ये मी तुम्हाला हेडर सांगेल. आता हेडरचा उपयोग कशासाठी करतो आपण? बघा काय होतं, एक HR आहे किंवा टेक्निकल पर्सन आहे, तर त्याच्याकडे एवढा वेळ नसतो. ओके, कुणी रिकामटेकडे बसलेलं नाही एवढं की तुमचा 10-12 पानांचा रेझ्युमे आहे, एवढा तुमचा रेझ्युमे हा तुमचा वाचत बसणार रेझ्युमे. काहीच घेणं देणं नाहीये कोणाला. ते फक्त जास्तीत जास्त 4 ते 5 सेकंद किंवा मॅक्स टू मॅक्स 7 ते 8 सेकंद तुमच्या रेझ्युमेकडे बघत आहेत आणि त्या 7 ते 8 सेकंदामध्ये आपल्याला त्याला इम्प्रेस करायचं आहे. ओके, आता यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन कोणतं आहे? हेडर आहे. हेडरमध्ये काय काय असायला हवं मी तुम्हाला सांगितलं आत्ता आणि आपण पुढे सॅम्पल रिझ्युमे बघणार आहोत, तर त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय इन्फॉर्मेशन यामध्ये आपण टाकायची. पहिली गोष्ट, हेडरचं महत्त्व कशासाठी आहे की तो काय करतो? तुमचा जो पण रिक्रुटर असेल त्याचा टाईम वाचवतो. पुढे जर मला सांगा, जर मला हायर करायचं आहे एखाद्या मुलाला हायर करायचं किंवा मुलीला हायर करायचं आहे, ज्याचा एक्सपिरियन्स 3+ पाहिजे, जो जावा डेव्हलपर पाहिजे आणि त्यानंतर त्याने काहीतरी स्पेशल सर्टिफिकेशन केलेलं पाहिजे. आणि या सगळ्या इन्फॉर्मेशन, ही सगळी इन्फॉर्मेशन जर तुम्ही रेझ्युमेमध्ये खाली टाकली, एकदम समरीमध्ये टाकत गेले तुम्ही किंवा तुमच्या एक्सपिरियन्समध्ये टाकत गेले सगळे इन्फॉर्मेशन, तर एवढं सगळं वाचत बसायला मला तरी वेळ नाही आहे. ओके, मी कोणाला हायर करणार नाही अजिबात. मी काय बघेल रे? प्रोफाईलचं हेडर बघेल. नाव बघितलं, ठीक आहे, येस. एक्सपिरियन्स बघितला, 3+ आहे, करेक्ट. सर्टिफिकेशन केलं एखादं चांगलं ग्लोबल लेवलचं, येस, करेक्ट. जावा डेव्हलपर आहे, करेक्ट. चला घ्या, शॉर्टलिस्ट करून घ्या. अशी प्रोसेस असते, एवढी सिंपल असते. आणि ॲक्च्युअलमध्ये तुमचा रेझ्युमे रीड कोण करतं माहिती आहे का? जो इंटरव्ह्यू घेतो ना, तो टेक्निकल पर्सन असतो ऑब्व्हियसली. त्याला सगळ्या टेक्नॉलॉजीबद्दल नॉलेज असतं. सिनियर असतात ते. तर ते तुमचा रेझ्युमे डिटेलमध्ये वाचतात. पण हे HR असेल, टेक्निकल टीम रिक्रुटर टीमचे लोक आहेत ना, हे जास्त 99% लोकं तुमचा रेझ्युमे वाचत नाहीत. त्यामधले कीवर्ड्स वाचतात आणि तुम्हाला शॉर्टलिस्ट करतात. ओके, तर तसं आपल्याला टार्गेट करायचं आहे. मग आता हेडर जर आपण टाकला, तर काय काय फायदा होतो? पहिले तर काय होतं? सेव्हज टाईम. ओके, जो पण तुमचा रिक्रुटर आहे त्याचा वेळ आपण वाचवतोय. ओके, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जर एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे, तर आपली प्रोफाईल शॉर्टलिस्ट होण्यासाठी मदत होते आणि फास्टमध्ये होते एकदम. ओके, सो मेन्शन इकडे घेऊया आपण EXP म्हणजेच काय एक्सपिरियन्स. तर तिथं आपण मेन्शन करतो ना, तर एकदम प्रॉपरली आपली प्रोफाईल शॉर्टलिस्ट होणार आहे जर तुम्ही एक्सपिरियन्स मेन्शन केलेला असेल तर. आता फ्रेशर लोकांनी काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल सेशनच्या शेवटी. ओके, सो सेशन कंप्लीट बघायचं आपल्याला. नाऊ एकदम सिंपल गोष्ट आहे. आता काय होणार आहे की दुसरी जर तुम्ही मिस्टेक केली तर तुमचा रेझ्युमे रिक्रुटरला वाचावा लागणार, त्यामध्ये त्याचा वेळ जाणार आणि वेळ गेला तो फ्रस्ट्रेट होऊन काय होणार, तुमचा रेझ्युमे रिजेक्ट करून टाकतो. ओके, हे पण फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर जी आपण तिसरी चूक करतो ना, ती मला अजिबात आवडत नाही. काय माहिती आहे का ती तिसरी चूक आहे? आपण असं म्हणूया त्याला की काय म्हणायचं त्याला आपण सिंपल मोर कॉन्टॅक्ट इन्फो. ओके, गरजेपेक्षा जास्त कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आपण देतो. तर तुमच्या रेझ्युमेमध्ये जर तुम्ही आज ॲड्रेस टाकला असेल तर प्लीज तुमचा ॲड्रेस इथून काढून टाका. तुमच्या ॲड्रेसचा आणि तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होण्याची काही संबंध नाही आहे. ओके, त्यामुळे ॲड्रेस अजिबात ठेवायचा नाही आहे तिथे. अजून इतर जे काही फालतू इन्फॉर्मेशन जर तुम्ही टाकली असेल तर ती पण काढून टाकायची. काय इन्फॉर्मेशन ठेवायची ते मी तुम्हाला सांगेल. ओके, पण काय नाही ठेवायचं ते आधी बघा. ओके, काय रिमूव्ह करायचं आहे आपल्याला? ॲड्रेस रिमूव्ह करायचा आहे. ओके, आणि अदर अननेसेसरी इन्फॉर्मेशन ती काढून टाकायची, काहीच गरज नाही आहे. ओके, ज्या इन्फॉर्मेशनची आपला रेझ्युमे शॉर्ट होण्याशी काही संबंध नाही ना, ती इन्फॉर्मेशन आपल्या रेझ्युमेमध्ये ठेवायची नाही आहे अजिबात. ओके, सो हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण जाऊया पुढच्या आपल्या चुकीकडे. ती चूक काय माहिती आहे का? सगळ्यांना माहिती आहे ती, की आपला रेझ्युमे एका पानाचा पाहिजे, पण तरीसुद्धा फ्रेशर लोक त्यानंतर एक्सपिरियन्सवाले असं म्हणतात की आमचा एक्सपिरियन्स जास्त आहे, मग ते एका पानावर मावत नाही. असं नसतं. तुमचा एक्सपिरियन्स जरी 10 वर्ष असला, 15 वर्ष असला, तरी हे स्किल तुमच्याकडे पाहिजे की तुम्ही तुमचा रेझ्युमे हा एका पेजमध्ये आणला पाहिजे. ओके, ते कसं ड्राफ्ट करायचं, काय करायचं, हा सगळा तुमचा प्रश्न आहे. कोणती महत्त्वाची ठेवायची इन्फॉर्मेशन, कोणती नाही ठेवायची, हे आपल्याला सुचलं पाहिजे. ओके, सो ही चौथी जी काही चूक आहे
ती इकडे लिहितो मी, काय आहे ती, मोर दॅन 1 पेज. ओके, हे आपल्याला अवॉइड करायचं आहे. अवॉइड दिस. ओके, एकाच पेजचा रेझ्युमे आपल्याकडे असला पाहिजे, 1 पेज ओनली. ओके, तर हे लक्षात घ्यायचं आहे. एका पेजपेक्षा जास्त रेझ्युमे गेला की समजून जायचं 99.99% आपलं काही खरं नाही. ओके, एवढं वाचत बसायला कोणाकडे वेळ नाही आहे. कशा रेझ्युमे वाचतात माहिती आहे का? फॉर एक्झाम्पल मी जरी असलो आता, माझ्याकडे रेझ्युमे आला, मी फक्त जस्ट बघेल, अच्छा काय काय याच्यामध्ये स्किल्स, अच्छा आहे, ठीक आहे, नाही आहे का, रिजेक्ट, असला तर पुढे पाठवणार. एवढं सिम्पल असतं. कुणी असं पानं उचकत बसत नाही तुमच्या रेझ्युमेचे, किंवा पीडीएफ असेल तर ती स्क्रोल डाऊन करून बघत बसत नाही. एवढा वेळ कोणाकडे नाही आहे. ओके, सो एका पेजमध्ये रेझ्युमे ठेवायचा आपल्याला. का तर आपल्याला समोरच्याचा टाइम वाचवायचा आहे. जेवढं तुम्ही रिक्रुटरला त्रास कमी देणार, एचआरला त्रास कमी देणार, तेवढे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. ओके, सो हे झालं पहिली गोष्ट. चौथी मिस्टेक आहे आणि खूप महत्त्वाची आणि कॉमन मिस्टेक लोक करत असतात. पाचवी मिस्टेक अशी आपल्याकडे एकदम महत्त्वाची, की आपण जे सेक्शन्स गरजेचे नाही ना, तेच आपण रेझ्युमेमध्ये टाकतो. फॉर एक्झाम्पल काय सांगा, तुम्ही काय टाकलंय? तुम्ही जे असं सेक्शन आहे की जे तुमच्या रेझ्युमेमध्ये गरजेचं नाही आहे, तरी पण तुम्ही टाकलंय, असं काही आहे का? चॅट करून मला सांगायचं आहे क्विकली. ओके, अननेसेसरी सेक्शन्स, किंवा आपण असं म्हणूया त्याला की अननेसेसरी म्हणण्याच्या आधी जे सेक्शन्स आहेत जे आपल्याला काढायचे आहेत, त्यामध्ये जे पहिलं सेक्शन आहे हॉबी, काहीच गरज नाही आहे. त्यानंतर इंटरेस्ट, ओके, इकडे लिहितोय मी, काहीच गरज नाही आहे. आणि असे जर सेक्शन्स तुमच्या रेझ्युमेमध्ये असतील, लगेच काढून टाकायचे. ओके, हे आपलं सेशन झालं कंप्लीट लाईव्ह, की जायचं आणि हे दोन्ही सेक्शन काढून टाकायचे, कारण यांनी तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होणार नाही आहे. ओके, हे फक्त बडबड करण्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये गरजेचं आहे. शॉर्टलिस्ट होण्यासाठी असं काही गरजेचं नाही. तुम्हाला विटी दांडू खेळता येतो, तुम्हाला गोट्या खेळता येतात, तुम्हाला भवरा खेळता येतो, अजिबात गरज नाही आहे. समरी ऑप्शनल आहे. ओके, मला काय वाटतं की समरी ऑप्शनल आहे. का? कारण आपण ऑलरेडी समरी कुठे दिली आहे माहिती आहे का? आपली समरी हेडरमध्ये ऑलरेडी डन आहे. एकदम क्विकली आणि शार्प आपण छोट्या छोट्या वर्ड्समध्ये लिहिलेलं आहे की आपण काय करतो, आपला एक्सपिरियन्स किती आहे, आपली की स्किल काय, माझा जॉब रोल काय, पोझिशन काय आहे, माझं नाव काय, बस एवढंच. त्यामुळे समरीची मला तेवढी स्पेसिफिक गरज वाटत नाही. पण जर तुमच्या रेझ्युमेमध्ये जागा असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज काही गरजेचं वाटत नाही मला. ओके, सो समरीला मी इकडे काय करतो, ऑप्शनल म्हणूया आपण इकडे याला. ओके, ऑप्शनल, दिस इज ऑप्शनल, काही गरज नाही. प्रोजेक्ट रिलेटेड समरीची काही गरज नाही. प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन जरी तुम्ही दिली, इट इज टोटली फाईन. ओके, काही समरी वगैरे लिहित बसायची गरज नाही आहे. बघा, एवढं वाचणार नाही आहे कोणी. जेव्हा तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होणार आहे त्यावेळेस फक्त कीवर्ड्स आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तुमचा, आणि महत्त्वाचे 1-2 गोष्टी आहेत ते बघितले जातील. बाकीचं हे हॉबीज, इंटरेस्ट, समरी काहीच गरज नाही. आपण समरीला काय केलं रे, समरीला आपण कन्वर्ट केलं आहे हेडरमध्ये. आपल्या हेडरमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळून जातात. मी तुम्हाला सांगेल, जस्ट होल्ड ऑन, अजून एक 15-1 मिनिटं थांबा, सगळ्या गोष्टी प्रॉपरली होतील. ओके, सो हे पाचवी चूक आहे जी तुम्हाला करायची नाही आहे. त्याच्यानंतर जी 6वी चूक आहे ती बघा, काय, नो सेक्शन प्रायोरिटी. म्हणजे काय, तर आता आपण न्यूजपेपरचं एक्झाम्पल घेऊया. मला सांगा, जी सगळ्यात व्हायरल जाणारी न्यूज आहे, ओके, जी सगळ्यात व्हायरल जाणारी न्यूज आहे ती न्यूजपेपरमध्ये कुठे असते? चला क्विक इन द चॅट एव्हरीवन. चॅट मोकळी दिसली का मला इंटरेस्ट येत नाही मित्रांनो, असं आहे माझं. चॅट भरलेली पाहिजे, बिनधास्त तुम्ही बडबड करा चॅटमध्ये, काही पण लिहा, फक्त शिवाय देऊ नका एकमेकांना. बाकी तुम्ही काही लिहिलं तरी चालेल, माझा मजाक उडवा, एकमेकांचा उडवा, सगळं चालतंय, फक्त मोकळी दिसली नाही पाहिजे चॅट. प्रश्न विचारायचे, काही पण गप्पा गोष्टी मजा करायची, धमाल करायची. हे काही लेक्चर नाही आहे कोणतं, दिस इज लाईव्ह सेशन आहे. सेशन म्हणण्यापेक्षा लाईव्ह स्ट्रीमिंग आहे, आपण समजूया. मी नॉर्मल येतोय तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन देऊन निघून जाणार आहे, एवढंच. ओके, सो मी तुम्हाला सांगतोय की रेझ्युमेमध्ये, अच्छा रेझ्युमे नाही, आपण डिस्कस करतोय न्यूजपेपरबद्दल. तर न्यूजपेपरमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात व्हायरल जाणारी न्यूज आहे किंवा कालची झालेली सगळ्यात महत्त्वाची घटना आहे ती कुठे असते? फ्रंटला असते. मग आता जर आपण आपला एक्सपिरियन्स हा खाली टाकला, आपले प्रोजेक्ट्स हे खाली टाकले, त्यानंतर हेडर आपण व्यवस्थित लिहिला नाही, तर आपला रेझ्युमे शॉर्टलिस्ट होणार आहे का? नाही होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे, आपल्याला प्रायोरिटी ठरवायची आहे. आपल्याला प्रायोरिटी ठरवायची की माझा एक्सपिरियन्स कुठे असला पाहिजे, माझे प्रोजेक्ट्स कुठे असले पाहिजे, त्यानंतर अजून काय आपल्याकडे टेक्निकल स्किल्स आहेत, तर ते टेक्निकल स्किल्स कुठे असले पाहिजे, ही प्रायोरिटी आपल्याला ठरवता यायला पाहिजे. ओके,
तर फर्स्ट पेज आपला ऑब्व्हियसली एकाच पेजचा रेझ्युमे असणार आहे, सो सगळं असणार आहे. पण त्याच्यातल्या त्याच्यात आपल्याला वरती टाकायचा, खाली टाकायचा हे आपल्याला डिस्कस करायचं आहे आता आणि ते आपण थांबूया. ओके. सो नाऊ आता ही जी सेक्शनची प्रायोरिटी आपण ठरवत आहोत, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची आपल्याला, तर मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो, त्या लक्षात ठेवा किंवा 4 सेक्शन्स आहेत. त्यामध्ये पहिला आहे एक्सपिरियन्स. ओके. त्यानंतर आहे प्रोजेक्ट्स, नंतर आहे टेक्निकल स्किल्स आणि सर्टिफिकेशन्स आणि एज्युकेशन. ओके. हे बघा, माझ्या मते आणि जेवढं पण मी नोटीस पिरियडमध्ये रेझ्युमे माझा ड्राफ्ट केलेला आहे आणि वेगवेगळ्या स्टुडंटचे रेझ्युमे बघितलेले आहेत, त्यामधून मला तर एवढं समजलंय की हे 5 सेक्शनच महत्त्वाचे आहेत. बाकी सगळं कचरा आहे तुमच्या रेझ्युमधला, तो आपल्याला काढायचा आहे आज शेवटी. ओके. सो हे 5 सेक्शनची प्रायोरिटी आपल्याला ठरवायची आहे. मग कोणाला तुम्हाला 1 नंबर द्यायचा, कोणाला 2 नंबर द्यायचा, ते मी तुम्हाला सांगतो. ओके. सो हे 5 सेक्शन दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. व्हेरी एमपी. आणि हे जर नसलं तुमच्यामध्ये तर काही फायदा नाही. मग रेझ्युमे अजिबात कुठेच तुमचा सिलेक्ट होणार नाही. एक जरी सेक्शन मिसिंग असलं तरीही, जरी तुम्ही फ्रेशर असलात तरी तुमचा एक्सपिरियन्स लिहावा लागतो. तुमच्या इंटर्नशिप्स असतील, फ्रीलान्सिंग असेल, नसेल केली तर करायची आहे, ते टाकावंच लागणार आहे तुम्हाला. ओके. आत्ता सध्याच्या घडीला जी जॉब सिच्युएशन आहे त्यामध्ये जर एक्सपिरियन्स शब्द दिसला नाही तुमच्या रेझ्युमेमध्ये तर आपल्याला घरीच बसावं लागतं. मग कोणीही आपला रेझ्युमे ॲक्सेप्ट करत नाही, ॲटलिस्ट नोकरीवर तर करतच नाही, आणि जे पण तुमचा मॅन्युअली रिव्ह्यू करणार आहे, तर ते पण करणार नाही. ओके. सो सेक्शनची प्रायोरिटी आपल्याला व्यवस्थित ठरवायची आहे. नाव आय थिंक येस, मी एवढ्याच मिस्टेक ड्राफ्ट केलेल्या होत्या. तर या ज्या काही 6 मिस्टेक्स आहेत या आपल्याला अवॉइड करायच्या आहे. हां, अजून एक 7वी मिस्टेक आहे, ती खूप महत्त्वाची आहे. ओके. ही आहे कीवर्ड्सबद्दल. एकतर काय करतात की आपल्या रेझ्युमेमध्ये आपण कीवर्ड्स टाकतच नाही लोक, हे आपल्याला अवॉइड करायचं आहे. ओके. कीवर्ड टाकायचे म्हणजे आपल्या थोडक्यामध्ये. त्यानंतर जे काय आपण कीवर्ड्स टाकतो, ओके, त्याच्यानंतर जे कीवर्ड्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत किंवा ज्या जॉब रोलसाठी आपण अप्लाय करतोय त्याच्या रिलेटेड आपण कीवर्ड्स टाकत नाही. ओके. जर तुमच्या जॉब रोलमध्ये लिहिलंय, दडदडीत लिहिलंय की आम्हाला जावा, स्प्रिंग बूट, मायक्रो सर्व्हिसेस पाहिजे, मग तिथं तुम्ही पायथन आणि फ्लास्क टाकून काहीच फायदा नाही आहे. ओके. हे बघितलंय मी. जे पण रेझ्युमे रिव्ह्यू करायला माझ्याकडे पाठवतात किंवा टॉपमेटवरती कॉल्स बुक करून आम्ही रेझ्युमे रिव्ह्यू करतो, तिथं बघितलं जातं अननेसेसरी कीवर्ड्स तिकडे ॲड केले जातात. बिंदास, काही घेणं देणं नसतं. फक्त आम्हाला अप्लाय करायचंय, कॉल आला तर आला, नाही तर नाही, असं नसतं. आपल्याला टार्गेट करावं लागतं की जावासाठी करायचं आहे ना, तर आपला रेझ्युमे कम्प्लिटली जावा ओरिएंटेड असला पाहिजे. आपल्या रेझ्युमेकडे बघितलं की आपल्याला हाक मारली पाहिजे डायरेक्ट समोरच्याने, ए जावा डेव्हलपर इकडे, असं. ओके. सो कीवर्ड्स एवढे महत्त्वाचे असतात आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होण्यामध्ये यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे मित्रांनो. चला, तर आता कीवर्ड्स जे टाकायचे आपल्याला, ते टाकायचे रिलेटेड कीवर्ड्स. ओके. सगळं सांगतो मी तुम्हाला. कीवर्ड्स कसे फाइंड करायचे, कसं टाकायचं, डोंट वरी, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आज. तर या ज्या काही 7 मिस्टेक्स आहेत, ओके, बघा टोटल किती झाली आपली, 7 झाली. ओके. 7 म्हणजे काय, थाला फॉर अ रिझन. ओके. आहेत का कोणी थालाचे फॅन? चला चॅटमध्ये एव्हरीवन, समजलं असेल तर प्रत्येकाने थाला 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 स्पॅम करायचं चॅटमध्ये. चलो क्विक, थाला फॅन्स. चला, 7 मिस्टेक्स या आपण कॉमनली करतो, त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि तुम्ही जर करत असाल तर थांबवायचे आत्ता. ओके. आणि आकडा 7 झालाय. चला, थालाचे फॅन्स, चॅट मोकळी दिसायला नाही पाहिजे अजिबात. ओके. चलो एव्हरीवन क्विक, 7 मिस्टेक्स आहेत आपल्याकडे. या टोटल 7 मिस्टेक्स तुमचा रेझ्युमे कधीच तुम्हाला शॉर्टलिस्ट होऊ देणार नाहीये.